जेव्हा बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा यमराजही त्याचं काही बिघडवू शकत नाही. ए दुष्ट मनुष्य, तू माझा भाऊच काय? माझ्या बागेतील घोड्यांची लीज साफ करण्याच्या पण तू लायकीचा नाहीयेस. तुझा चेहरा पाहून सुद्धा मला घृणा येते, कारण नीचतेमध्ये तू तुझ्या स्वामीपेक्षाही 10 पावला पुढेस. हो युवराज, का नाही? महामहिम आपली भेट आपले मित्र युवराज वनराजांशी नक्की घालून देतील. रूपनगरमध्ये राजकुमारी चंद्रमुखींच्या पश्चात यांचाच आदेश चालतो. जर असं असेल तर आमचं कार्य अजून सोपं होईल. लवकर सांगा, वनराजला भेटायला आम्हाला कोणत्या मार्गाने कुठे जावं लागेल? मला महामहिम राजवीर सिंग आणि तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी राजकुमारी चंद्रमुखीने नियुक्त केलंय, कारण त्यांना आणि सेनाप्रमुख महेंद्र सिंग यांना तुम्हा दोघांवर राजद्रोह करण्याचा संदेह आहे. महामहिम, सर्वप्रथम तर पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंगांना बंदी बनवून कारागृहात टाकायला हवं. जर आपण असं केलं तर आपल्यावर आलेलं संकट आपोआपच दूर होईल. जर तुझ्या या चेतावणीविषयी कुणालाही काही कळलं तर खूप मोठा अनर्थ घडेल. याच्यानंतर आपण ना इकडचे राहू नाही तिकडचे. शुभ कार्यासाठी जात होतो, हा महेंद्र सिंग समोर आला. याआधी की हा मला अडवेल, मला इथून निघून जायला हवा. नागराज, कुठे चालला आहेस तू? मी तर आपल्यालाच भेटायला येत होतो हुजूर. बरं झालं तुम्ही मला इथेच भेटलात. असं तू आम्हाला भेटायला येत होतास? आज तुला असं कोणतं कार्य पडलंय जे तुला आम्हाला भेटायचं होतं? तो आम्हाला तर कधीच भेटायला येत नाहीस. हुजूर, खरं तर मी तुम्हाला रूपनगराच्या बाहेर घडणाऱ्या घडामोडींविषयी सांगायला येत होतो. असं कळलंय सेनाप्रमुख रूपनगरावर आक्रमण करण्यासाठी पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंग आणि त्यांचा भाऊ परमवीर सिंगने एक विशाल सेना तयार केली आहे. ही कोणती नवी सूचना घेऊन आलायस नागराज? रूपनगरावर आक्रमण करायचं स्वप्न परमवीरचा भाऊ रणवीर सिंगनेही पाहिलं होतं. त्यानंतर त्याची काय अवस्था झाली ते आपण सर्व जाणतो. तुम्ही योग्य बोलताय हुजूर, योग्य बोलताय. पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंगच्या वाईट कृत्यांमुळेच त्यांची ही दुर्गती झाली आहे. आपल्या सोबत जो त्यांनी विश्वासघात केलाय त्याचा दंड तर त्यांना मिळाला सुद्धा, आणि ते अजूनही वैद्यराजांच्या कुटीत मूर्छित आहेत. तू आम्हाला शब्द जंजाळात गुंतवण्याचा प्रयत्न नको करूस नागराज. कदाचित तू विसरतोयस की तू आणि तुझ्या महामहिमांची कोणतीही गोष्ट आमच्यापासून लपलेली नाहीये. तुम्ही दोघे अजूनही राजकुमारी चंद्रमुखीचा आदेश पूर्ण नाही करू शकला. हे पाहून आम्हाला संशय येऊ लागलाय. शीघ्र सांग, अजूनपर्यंत तुम्ही त्याला बंदी का नाही बनवलं? जसंही ते पूर्णपणे शुद्धीवर येतील आम्ही त्यांना तात्काळ बंदी बनवू. परंतु या क्षणी त्यांचा भाऊ परमवीर सिंगला बंदी बनवणं जरासं कठीण आहे. का? परमवीर सिंग आपल्या भावापेक्षा जास्त शक्तिशाली तर नाहीये. मग तुला त्यांना बंदी बनवण्यात काय अडचण आहे? हे सत्य आहे सेनाप्रमुख की परमवीर पूर्व मंत्रीवर्यांपेक्षा जास्त शक्तिशाली नाहीये, परंतु त्याने आपली एक विशाल सेना बनवून स्वतःची थोडीशी सुरक्षा वाढवली आहे आणि यावेळी रूपनगराच्या जंगलात कुठेतरी लपलाय. याच कारणामुळे आम्हाला त्याला पकडून बंदी बनवायला जरासा वेळ लागतो. तू एक असा चतुर अधिकारी आहेस जो खोट्याला खरं ठरवून आपलं कार्य करून घेऊ शकतो. परंतु सेना प्रमुख महेंद्र सिंगासमोर तुझं काहीही नाही चालणार. आम्हाला काही ऐकायचं नाहीये. आम्ही त्या दोन्ही भावांना शीघ्रातिशीघ्र रूपनगराच्या कारागृहात पाहू इच्छितो. तुमची ही इच्छा अतिशीघ्र पूर्ण होईल, अतिशीघ्र. परंतु त्यांना बंदी बनवण्यासाठी मला आणि महामहिमांना एका विशाल सेनेची आवश्यकता आहे, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलंही आहे. हुजूर, तुम्ही मला आपल्या सेनेची एक छोटीशी तुकडे द्या, मग बघा मी त्या परमवीर सिंगला कसं बंदी बनवतो, त्या दुष्टाचा बिमोड मी कसा करतो ते. त्यानंतर मूर्छित अवस्थेतल्या रणवीर सिंगला कारागृहात डांबणं अशी कोणती मोठी गोष्ट आहे. ही योजना मी आणि महामहिमांनीच बनवली आहे हुजूर. नागराज, तू आणि तुझे महामहिम व्यर्थपणे खूप बोलता, परंतु एकही कार्य पूर्ण करत नाही. आम्ही तुला आपल्या सैन्यातील एकही सैनिक देऊ शकत नाही, कारण तुझ्या आणि तुझ्या महामहिमांजवळ
आमचे शेकडो सैनिक आधीपासून आहेत. त्याच सैनिकांचा वापर कर आणि शीघ्र त्या दोघांना बंदी बनवून आण. अन्यथा तुला आणि तुझ्या महामहिमांना खूप पश्चाताप करावा लागेल. समजलं ना? समजलो हुजूर, समजलो. मंत्रीवर्यांना बंदी बनवण्यासाठी मला आपली रणनीती बनवावी लागेल. यासाठी मला वैद्यराजांच्या कुटीकडे तात्काळ पोहोचायला हवं. येतो. त्या दिवशीच्या चुकीबद्दल मला क्षमा करा वैद्यराज. दादाच्या चिंतेमुळे मी आपला अपमान करण्याची चूक केली होती. त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय. मनुष्याच्या हातून चुका होतात वत्सा, परंतु एक लक्षात ठेव, कठीण परिस्थितीत सदैव संयम बाळगायलाच हवा. जर आम्ही तुमची मदत केली नसती तर आतापर्यंत मंत्रीवर्यांना रूपनगरचे अधिकारी बेड्या ठोकून घेऊन गेले असते. परंतु आम्ही एक विवश आणि अचेतन रोग याचा हवाला देऊन त्यांना अडवलंय. तुम्ही महान आहात वैद्यराज. ईश्वरानंतर मी केवळ तुमचीच पूजा करेन. बस फक्त इतकंच करा वैद्यराज की माझ्या रणवीरची एवढी स्मृती तर परत आणा की ती एक वेळ, फक्त एक वेळ आपले भाऊ आणि आपल्या प्रियसीला ओळखू शकतील. आता ईश्वरापर्यंत तुमची प्रार्थना पोहोचू लागली. आतल्या आत मंत्रीवर्यांच्या शरीरात आता सुधारणा होऊ लागली. आपण अशी आशा ठेवू शकतो की कधीही कोणत्याही क्षणी मंत्रीवर्यांची स्मृती परत येऊ शकते. काय तुम्ही सत्य सांगताय वैद्यराज? माझा रणवीर मला पुन्हा ओळखू लागेल? काय माझा तोच काळ परत येईल जो मी रणवीर सोबत घालवला होता? तुम्ही काही बोलत का नाही वैद्यराज? बोला. जर तुम्ही म्हणताय ते सत्य ठरलं तर आम्ही आमचं संपूर्ण जीवन तुमच्या सेवेत घालवू. शांत हो वत्सा. माहित नाही कसा चमत्कार घडला. जे मंत्रीवर्यांवर आलेलं संकट टळलंय. आता ते स्वस्थ होऊन पूर्वीप्रमाणे निरोगी होतील. वैद्यराज, वैद्यराज, मी चारी धामांची तीर्थयात्रा करून आत्ताच कुठे रूपनगरात परत आलोय. मला सांगा मंत्रीवर्यांचं स्वास्थ्य कसं आहे? मला काहीच माहित नाहीये. मला सांगा ते शुद्धीवर आले की नाही? ते शुद्धीवर आली आहेत आणि हळूहळू त्यांची चेतनाही परत येऊ लागलीय. नागराज, काय तू वैद्यराजांचं बोलणं नीट ऐकलं नाहीस? वैद्यराजाने सांगितलंय की माझा रणवीर पूर्णपणे चेतनेमध्ये येईल. हो ज्वाला, मी ही गोष्ट ऐकून प्रसन्नतेने इतका भावविभोर झालो होतो की मला सर्व जगाचाच विसर पडला होता. आता मी आपल्या मंत्रीवर्यांना व्यवस्थित होऊन चालताना फिरताना पाहीन ज्वाला, तर मला खूप आनंद होईल. मी तर वेडाच होऊन जाईन. अवश्य होशील नागराज. शेवटी जेव्हा माझा रणवीर पूर्णपणे शुद्धीवर येईल आणि जेव्हा त्यांची स्मृतीही येईल, तेव्हा सर्वात आधी त्याचा क्रोध तुझ्यावरच तर बरसेल. एक गोष्ट सत्य सांग, माझ्या रणवीरच्या स्वास्थ्यात सुधारणा घडती ऐकून तुला प्रसन्नता वाटतेय का दुःख? हे काय बोलतेस ज्वाला? काय बोलतेस? मी मंत्रीवर्यांचं मीठ खाल्लंय.
जर कधी मला त्यांच्यासाठी माझ्या प्राणांची आहुती जरी द्यावी लागली तरी हसत हसत देईन मी त्यांच्या उत्तम आरोग्याची कामना ठेवूनच तर तीर्थयात्रेला गेलो होतो ज्वाला. वाटतं ईश्वराने माझी प्रार्थना ऐकली, म्हणूनच अचानक त्यांची स्मृती परत येण्याची शक्यता निर्माण झाली. वाह नागराज वाह, तुझं बोलणं ऐकून मला प्रसन्नता तर वाटतेय, परंतु माहित नाही का मला असं का प्रतीत होतंय की तू जसा दिसतोयस तसा नाहीयेस. वा हुजूर वा, तुम्हीही ज्वालाप्रमाणे माझा उपहास करू लागलात. परंतु मला माहिती आहे मी आपली स्वामी भक्ती आणि निष्ठा अगदी चांगलीच जाणतो हुजूर. आणि मीच काय, स्वयं महामहिम राजवीर सिंगही त्यांचं स्वास्थ्य जाणून घ्यायला येणार होते, परंतु वेळ नसल्यामुळे त्यांनी मला पाठवलं. बरं हुजूर, मी येतो आता आणि महामहिम राजवीर सिंगना मंत्रीवर्यांच्या स्वास्थ्याची सूचना देतो. प्रणाम. प्रणाम ज्वाला. मी नागराज इतका चतुर आणि रंग बदलणारा अधिकारी कुठे नाही पाहिला. आता पाहायचं आहे की राजमहालात जेव्हा तो महामहिम राजवीर सिंगला भेटेल तेव्हा महालात कोणतं नवं वादळ निर्माण होतंय. आता पाहायचं आहे की राजमहालात जेव्हा तो महामहिम राजवीर सिंगला भेटेल तेव्हा महालात कोणतं नवं वादळ निर्माण होतंय. नाही ज्वाला, राजवीर सिंग आणि नागराजला मी सदैव वाईट समजत होतो, परंतु वास्तवात ते दादाचे खरे स्वामी भक्त आहेत. आजच्या नंतर मी कधी त्या दोघांना अपमानित नाही करणार. त्या पशुराजचं भय सगळ्या रूपनगरात पसरलंय. माहित नाही कुणाला खाऊन जाईल, परंतु मंगू तू सांभाळून राहा, नाहीतर अकाली मृत्यूला प्राप्त होशील तू. हो चंगू, तूही सांभाळून राहा. माहित नाही तो युवराज या रूपनगरात काय विचार करून आला, परंतु लक्षात ठेव या महालात कधीही एकटा फिरत जाऊ नकोस, नाहीतर हे इतकं सुंदर विश्व तू पुन्हा नाही बघू शकणार. चल. कुसुमी, काय झालं चंगू मंगू? तुला माहित नाही तो विचित्र युवराज महाला बाहेर हल्लाकल्लोळ माजवतोय. कोणत्या विचित्र युवराज विषयी बोलताय चंगू मंगू? मला तर अशा कोणत्याच विचित्र युवराज विषयी काहीच माहित नाही. बरं झालं तू आम्हाला वेळेआधीच भेटलीस, नाहीतर तू त्या पशुचं भोजनच बनली असतीस. हे तुम्ही कोणत्या विचित्र पशु आणि कोणत्या विचित्र युवराज विषयी बोलताय चंगू मंगू? मला तर काहीच कळेनासं झालंय. हे बघ मंगू, सर्व रूपनगराला माहितीये की तो विचित्र प्राणी कोण आहे, परंतु हिलाच माहित नाहीये. तूच सांग आता की तो विचित्र युवराज कोण आहे ते. अगं दूर देशाहून आलेला तो युवराज अर्धा मनुष्य आणि अर्धा पशु आहे, ज्याच्या समोर येणाऱ्या कोणत्याही मनुष्याला तो पकडून खाऊन टाकतो. मी अशा विचित्र प्राण्याविषयी कधीही नाही ऐकलं जो अर्धा मनुष्य आहे आणि अर्धा पशु. जर तुम्ही सत्य बोलताय तर मी कदापि महालाबाहेर जाणार नाही आणि तो पशु पकडला गेल्यानंतर मगच महालाच्या बाहेर जाईन. आपले प्राण वाचवायचे असतील तर तू तेव्हाच महालातून बाहेर जा जेव्हा त्या पशुराजाला बंदी बनवलं जाईल. तोवर महालातून डोकावण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस तू. आता जा आणि जाऊन आपल्या कक्षामध्ये आराम कर. अरे आराम कशी करू? का? त्या प्राण्याविषयी ऐकून तर माझी झोपच उडालीये. मी आत्ता जाऊन तुम्हा दोघांची ही सूचना राजकुमारी चंद्रमुखींना देते. चला जाऊ द्या, जाऊ द्या. राजकुमारी, गजब झाला. आता रूपनगराच्या प्रजेचं काय होणार काहीच माहित नाही. सर्व राज्यात त्राही त्राही माजलीये. आता तुम्हीच काहीतरी करा राजकुमारी, काही निर्णय घ्या, नाहीतर मोठा अनर्थ होईल. अनर्थ होणार आहे? परंतु कसा? असं काय घडलंय जे तू एवढी घाबरली आहेस? राजकुमारी, असं कळलंय की आपल्या राज्यात एक युवराज जबरदस्तीने घुसला आहे आणि तो अर्धा मनुष्य आहे आणि अर्धा पशु. एवढंच नाही राजकुमारी, तो आपल्या समोर येणाऱ्या कोणत्याही प्राण्याला मारून खाऊन टाकतो. असं तर तू आमच्या अतिथी युवराजांविषयी बोलतेयस. होय राजकुमारी. परंतु तुला हे कोणी सांगितलं की तू त्याच्या समोर येणाऱ्या कोणत्याही प्राण्याला मारून खाऊन टाकतो? मला आत्ताच ही सूचना चंगू आणि मंगूने दिली राजकुमारी. आणि
आणि मला जसंही या विचित्र घटनाक्रमाविषयी कळलं तसंच मी तुम्हाला याविषयी सूचना द्यायला आले, जेणेकरून रूपनगराची रक्षा होऊ शकेल. राजकुमारी, त्या युवराजाला घाबरण्याची काहीच आवश्यकता नाहीये कुसुमी. तो आपल्याला त्रास द्यायला नाही आलाय. परंतु राजकुमारी, चंगू आणि मंगू तर काही वेगळंच बोलत होते. त्यांचं म्हणणं होतं की आता रूपनगर राज्यात खूप हल्लकल्लोळ माजणार आहे, कारण की तो पशुमानव दैत्यराज आहे. हे सगळं मिथ्या आहे कुसुमी. तू नेहमी ऐकलेल्या गोष्टींवर पटकन विश्वास ठेवतेस. घाबरू नकोस, काहीही नाही होणार. तो जसाही आहे आमचा अतिथी आहे. परंतु अशा भयानक अतिथीविषयी मी कधीच काही ऐकलं नाही. राजकुमारी, मी तुम्हाला विनंती करते की अशा भयानक अतिथीपासून शीघ्रातिशीघ्र सुटका करून घ्या. मला भीती वाटतेय की कदाचित हा अतिथी तुम्हाला कसली हानी नाही पोचवणार. राजकुमारी, असं समजा झऱ्यावर जाते वेळी किंवा वनविहार करते वेळी त्याने तुमच्यावर आक्रमण केलं तर तर आमचं काय होईल राजकुमारी? आणि रूपनगराच्या प्रजेचं काय होईल? विश्वात असा कोणीही मनुष्य जन्माला नाही आलाय जो रूपनगरात येऊन राजकुमारी चंद्रमुखीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू शकेल. तू कसलीच चिंता नको करूस कुसुमी, कारण आम्ही त्या विचित्र अतिथी युवराजाला एका अशा ठिकाणी ठेवलंय जिथून तो कधीही एकट्याने बाहेर नाही पडू शकणार. तू जा, तो आम्हाला आणि आमच्या प्रजेला काहीच हानी पोहोचवू नाही शकणार. आता मलाही आनंद झाला राजकुमारी की रूपनगराची राजकुमारी चंद्रमुखीकडे कुणी नेत्र उचलून नाही पाहू शकत. येते राजकुमारी, प्रणाम. आतापर्यंत त्याला पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंग आणि परमवीर सिंगची सर्व सूचना घेऊन परत यायला हवं होतं. मग हा कुठे हरवला? का असं तर नाही की परमवीर सिंग आपला भाऊ रणवीर सिंगला घेऊन पळून गेला असेल? महामहिम, 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 मी तुमच्यासाठी पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंगांची अशी गुप्त सूचना घेऊन आलोय जी ऐकून तुम्ही प्रसन्न व्हाल आणि नेहमीप्रमाणे माझी खूप प्रशंसा कराल. महामहिम, खूप प्रशंसा. शीघ्र सांग नागराज, काय सूचना घेऊन आलायस? मी तुझीच प्रतीक्षा करत होतो. तुझं हे प्रसन्न मुखकमल पाहून मला खात्री पटलीये की तू एखादी महत्वपूर्ण सूचना घेऊन आलायस. सांग, काय सूचना आहे? महामहिम, सूचना अशी आहे की मंत्रीवर्य रणवीर सिंग जिवंत असूनही एका मृत व्यक्तीप्रमाणे आपलं उरलेलं आयुष्य जगतायत. त्यांची चेतना अजूनही पूर्णपणे परत आलेली नाहीये. हा तू खूप शुभ संदेश दिलायस नागराज. मी तर विचार केला होता पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंग तिथून पळून गेले, कारण मी वैद्यराजांच्या कुटीकडे खूप काळापासून जाऊ नाही शकलो, म्हणून तिथे घडणाऱ्या घडामोडींविषयी मला काही माहित नाहीये. महामहिम, मंत्रीवर्य रणवीर सिंग तिथून कधीच पळून जाऊ शकणार नाहीत, कारण अजूनपर्यंत त्यांची स्मृती परत आलेली नाहीये. ना ते स्वतःला ओळखतायत ना आणखी कोणाला. एवढंच नाही महामहिम, ते स्वतःचा भाऊ परमवीर सिंगलाही ओळखत नाहीयेत. जर असं आहे तर मग आपला वाईट काळ समाप्त होणार आहे आणि असा काळ येणार आहे जो आपल्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचवेल. परंतु लक्षात ठेव, लक्ष्य प्राप्तीसाठी आपल्याला आपली पावलं खूप सावधगिरीने उचलावी लागतील. तुम्ही सत्य बोलताय महामहिम, अगदी सत्य बोलताय. रूपनगराचं राजकारण आता पूर्वीप्रमाणे नाही राहिलं. या महालात त्या भुवन सिंग आणि महेंद्र सिंगच्या येण्याने खूप बदल घडले आहेत. आता आपल्याला आपली समस्त वाईट कार्ये आणखीनच सांभाळून करायला हवीत. तू याची चिंता नको करूस नागराज. मला वैद्यराजांच्या कुटीतल्या सर्व घडामोडी सांग. मंत्रीवर्य रणवीर सिंगांच्या चिंतित प्रकृतीविषयी त्यांचा भाऊ परमवीर सिंग काय विचार करतोय? का अजूनही भावाच्या ठीक होऊन महालात परतण्याची आशा आहे त्याला? महामहिम, परमवीर सिंगने ही आशा सोडून दिली होती, परंतु त्यांची आता ही आशा पुन्हा जागृत झाली आहे की त्यांच्या भावाची स्मृती शीघ्रच परत येईल आणि त्यांचे पूर्वीचे दिवसही परत येतील. नाही नागराज, नाही. मी रणवीर सिंगचे ते पूर्वीचे दिवस कधीही येऊ देणार नाही. त्यांची स्मृती परत येण्यापूर्वीच आपण त्यांना कारागृहात पाठवून राजकुमारी चंद्रमुखीचे
सेवक बनवून टाकू. महामहिम, जर असं झालं तर राजकुमारी चंद्रमुखी तुमच्या गळ्यात वरमाला सुद्धा घालेल. कारण तुम्ही एका असंभव कार्याला संभव करून संपूर्ण रूपनगरात हे सिद्ध कराल की रूपनगरात तुमच्यासारखा योद्धा कुणी असूच शकत नाही. महामहिम, आता कमीत कमी मला तरी सांगा की रणवीर सिंगला बंदी कसं बनवणार आहोत? काय योजना बनवली आहे तुम्ही? पूर्व मंत्रीवर्य रणवीर सिंगला बंदी बनवणं आता काय कठीण राहिलंय नागराज. आपली स्मृती हरवल्यामुळे ते आपला विरोध करू शकणार नाही आणि सहजपणे आपल्या समोर आपली शस्त्रे टाकतील. महामहिम, ऐकलंय की मेलेला नागही इतका भीतीदायक वाटतो की लोक त्याच्या समीप जायलाही घाबरतात. मंत्रीवर्य रणवीर सिंग भलेही मूर्छित आहेत, परंतु त्यांच्या बळात काहीच उणं पडलेलं नाहीये आणि आता तर त्यांचा भाऊ परमवीर सिंगही त्यांच्या रक्षेसाठी त्यांच्या सोबत आहे. आता मग भले सर्व विश्व त्यांच्या सोबत असू दे, परंतु माझ्या समोर येण्याचं साहस कोणी नाही करू शकत. तू नीटपणे पाहून घेतलायस ना की तिथे एकही सैनिक नाहीये? महामहिम, तिथे सैनिकच काय, रूपनगरातला एखादा पशुही नाही येणार. मी वैद्यराजांच्या कुटीच्या चारी बाजूने आपली तीक्ष्ण दृष्टी लावून पाहिली. तिथे एखादा सैनिकच काय, एखादा पक्षीही नाही. आता रणवीर सिंग आणि परमवीर सिंगचे वाईट दिवस सुरू झालेत. आता त्यांना कोणीही नाही वाचवू शकत. आता आपल्याला शीघ्र अशी एखादी योजना बनवायला हवी ज्यामुळे सापही मरेल आणि काठीही नाही तुटणार. महामहिम, योजना तर आपोआपच बनली आहे. मंत्रीवर्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्याच्या निमित्ताने शेवटचंच वैद्यराजांच्या कुटीमध्ये जाऊ आणि त्यांच्या स्वास्थ्याच्या चौकशीच्या निमित्ताने आपण मंत्रीवर्य रणवीर सिंग आणि त्यांचा दुष्ट भाऊ परमवीर सिंगला पकडून आणू. हे तुम्ही काय म्हणताय वैद्यराज? दादाची स्मृती परत येण्यात काही महिने अजून लागणार आहेत. माझ्या हे लक्षात येत नाहीये की तुम्ही कसे वैद्यराज आहात. मला कोणत्याही मूल्यावर दादाची स्मृती परत हवी आहे. त्यासाठी जर तुम्हाला आपले प्राणही त्यागावे लागले ना, तर आनंदाने त्यागा तुम्ही. कोणीतरी योग्यच म्हटलंय, जो कर्माने नीच असतो त्याची कोणतीही मदत करता कामा नये. परंतु आम्ही तुझा दुष्ट भाऊ मंत्रीवर्य रणवीर सिंगला प्राणदान देऊन खूप मोठी चूक केली आहे, ज्याचा पश्चाताप आम्हाला जीवनभर राहील. हुजूर, आदरणीय राजवीर सिंग आणि नागराज, तुम्ही इतके सारे सैनिक घेऊन इथे का आला आहात? का तुम्हाला आमची सुरक्षा हवी आहे? आता तर आम्ही हे मानतो की तुम्हीच आमच्या दादाचे खरे स्वामी भक्त आहात. हुजूर, फक्त महामहिम राजवीर सिंगच नाही तर मीही मंत्रीवर्यांचा खूप मोठा स्वामी भक्त आहे आणि सदैव राहीन सुद्धा. ते तर आहे, परंतु एक वेळ मंत्रीवर्यांची स्मृती तर परत येऊ द्या. मग मी त्यांचा प्रत्येक आदेश ईश्वराच्या आदेशाप्रमाणे मानेन आणि त्यांच्या प्रत्येक आदेशाचं पालनही करेन. परंतु आता आम्ही त्यांचं दर्शन घ्यायला आलोय. आम्हाला तात्काळ त्यांचं दर्शन घडवा. या मंत्रीवर्य रणवीर सिंग या कुटीमध्ये प्रसन्न चित्ताने बसले आहेत, परंतु त्यांची स्मृती अजून परत नाही आली आहे, म्हणून ते कोणालाही ओळखत नाहीयेत. परंतु त्यांची स्मृती शीघ्रच परत येईल. या, शीघ्र आत या. या. दादा, उठ दादा. मंत्रीवर्य, ते पहा, तुमच्या समोर तुमचे सर्वात मोठे स्वामी भक्त महामहिम राजवीर सिंग उभे. तुम्ही यांना तुमचा आशीर्वाद देऊन उद्धार करा. ते खूप दीर्घ काळापासून तुमच्या स्वस्थ होण्याची प्रतीक्षा करत होते. नागराज, तुझ्या ही गोष्ट लक्षात काय येत नाहीये
की मंत्रीवर्यांची स्मृती परत नाही आलीये, केवळ शुद्धीवर आलेत. हे आता पूर्णपणे स्वस्थ तर झालेत, परंतु अजूनही कुणाला ओळखू शकत नाहीत. मग तुझं बोलणं त्यांना कसं कळेल? काय वैद्यराज, मी योग्य बोलतोय ना? महामहिम, परंतु माहीत नाही माझ्या दादाची स्मृती आता परतणार आहे की नाही. मला तर केवळ याच गोष्टीची चिंता आहे. हुजूर, तुम्ही चिंता करू नका, अजिबात चिंता करू नका. मंत्रीवर्यांची अतिशीघ्र चिता जळणार आहे. चिता जळणार आहे. काय? दादाची चिता जळणार आहे? हुजूर, माझ्या म्हणण्याचा हा अर्थ आहे की आता त्या मंत्र्यांची चिता जळणार आहे ज्यांच्यामुळे मंत्रीवर्य घायाळ होऊन आपली स्मृती हरवून बसले. वा नागराज वा. मी आपल्या संपूर्ण आयुष्यात आजपर्यंत तुझ्यासारखा स्वामी भक्त कोणी पाहिला नाही. मला पूर्ण आशा आहे की तू दादाला आणि मला सुरक्षितपणे रूपनगराच्या सीमेपार घेऊन जाशील. ज्याप्रमाणे तुम्ही दोघांनी आमच्या सुरक्षेसाठी इतके सैनिक आणले आहेत, त्याच प्रकारे दादालाही सुरक्षित रूपनगराच्या सीमेपार घेऊन जा. अरे, यात सांगण्यासारखं काय आहे? आम्ही तर याच कार्यासाठी आलोय. आम्ही दूरदेशीच्या एका वैद्यराजाशी मंत्रीवर्यांच्या स्वास्थ्याविषयी चौकशी केली आहे. चला, राजवैद्य आपली प्रतीक्षा करत आहेत. ठीक आहे, तुम्ही काही क्षण प्रतीक्षा करा. मी दादाला वस्त्र धारण करून घेऊन येतो. ये दादा, ये. सैनिकांनो, काय पाहताय तुम्ही? पकडा या दोन्ही दुष्ट भावांना आणि टाका रूपनगराच्या कारागृहात. नागराज, हा तू काय अनर्थ करतोय? अनर्थ नाही हुजूर, अनर्थ नाही. हा तर एक न्याय आहे. या दुष्ट रणवीर सिंगने हजारो युवराजांना बंदी बनवलाय आणि आता याची बंदी बनण्याची वेळ आली आहे. नागराज, परंतु तू तर म्हणाला होतास की हे सर्व सैनिक आमच्या सुरक्षेसाठी इथे आले आहेत. तर काय हे लोक आता आम्हाला बंधक बनवणार आहेत? नाही नाही परमवीर सिंग, राजकुमारी चंद्रमुखीचे हे सैनिक तुला राज अतिथी बनवून महालात घेऊन जायला आले. आजपासून तुझे चांगले दिवस समाप्त झाले. आजपासून तू हे मोकळं आकाश कधी नाही पाहू शकणार. जरी राजकुमारी चंद्रमुखीने तुला मृत्यूदंड नाही दिलाच, तरीही तू कारागृहात सदैव बंदी बनून राहशील. मी बघा, आम्हाला काहीच समजत नाहीये की तुम्ही लोक कोणत्या विषयावर वादविवाद करताय आणि तुम्ही लोक आहात कोण आणि तुम्ही आम्हाला घेऊन कुठे चाललाय? कुठेही नाही मंत्रीवर्य, बस त्याच स्थानावर जिथे तुम्ही हजारो युवराजांना, भटकलेल्या युवराजांना बंदी बनवलंय. आणि आता तुम्ही दोघे भाऊही त्याच स्थानावर बंदी बनणार आहात. कोणाचा भाऊ? कुठला भाऊ? हे बघा, तुम्ही आम्हाला कुठेही नका घेऊन जाऊ. आम्हाला इथेच या कुठेत विश्रांती घेऊ द्या. विश्रांती? मंत्रीवर्य, आत्ता तर तुम्हाला विश्रांती रूपनगराच्या कारागृहातच मिळेल. बस एक वेळ आमच्या सोबत तर चला, घेऊन जा यांना. आजपासून रणवीर सिंग आणि परमवीर सिंग या दोघांचे वाईट दिवस सुरू झाले. जसं ही राजकुमारी चंद्रमुखीला कळेल की आपण त्या दोन्ही भावांना बंदी बनवलंय,
त्या आनंदाने वेड्या होतील. पूर्वमंत्रीवर्यांना बंदी बनवण्यात आलंय. आज ही सूचना देऊन तुम्ही आम्हाला प्रसन्न केलं भुवन काका. आता पाहालच, आम्ही रूपनगराला हानी पोहोचवणाऱ्या त्या रणवीर सिंगला असा दंड देऊ की पुन्हा कोणताही दुसरा रणवीर सिंग जन्माला येणारच नाही. एक दिवस सर्वांना आपल्या वाईट कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. रणवीर सिंगचा काळ आता समाप्त झालाय. जर त्यांनी रूपनगराचं राज्य हडपण्याचं कारस्थान नसतं रचलं तर आज त्यांना आणि त्याचा भाऊ परमवीर सिंगला हे दिवस नसते पाहावे लागले. ज्या राज्याने त्यांना मान सन्मान देऊन इतकं शक्तिशाली बनवलं, त्यांनी त्याच राज्याच्या प्रजेशी छलकपट केलं. ज्या देशद्रोही रणवीर सिंग आणि त्याचा भाऊ परमवीर सिंगला कारागृहात पोचताच फासावर लटकावलं जावं आणि प्रजेच्या दर्शनासाठी त्यांचं शव रूपनगराच्या मध्यभागी लटकवण्यात यावं, जेणेकरून महालात लपलेल्या अन्य शत्रूंना कळेल की रूपनगराची राजकुमारी विश्वासघातक्यांची काय दुर्दशा करते ते. आपण योग्यच बोलत आहात. आम्ही त्या दोघा देशद्रोही भावांना याहूनही मोठी शिक्षा करणार आहोत. पण यापूर्वी आम्हाला रणवीर सिंग आणि त्याचा भाऊ परमवीर सिंगला पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळी पाहायचे आहे. आपले सैनिक त्या दोनही भावांना घेऊन महालात पोहोचतच असतील. जशी ही वेळ अनुकूल असेल आम्ही तुमची भेट त्यांच्याशी घालून देऊ. परंतु यावेळी आम्हाला हा विचार करून अतिशय आत्मग्लानी होतीये की महामहिम राजवीर सिंग आणि नागराजला आम्ही सदैव शंकेच्या दृष्टीनेच पाहिलं, जेव्हा की आज केवळ त्या दोघांमुळेच आम्हाला ही सफलता मिळाली आहे. म्हणून आमची इच्छा आहे की महामहिम राजवीर सिंगांच्या कक्षात जाऊन त्यांची क्षमा मागावी आणि त्यांना या सफलतेसाठी खूप खूप शुभेच्छाही देऊन यावं, कारण त्यांनी आपल्या बुद्धीच्या बळावर रक्तपात न करता दोन्ही भावांना बंदी बनवलं. क्षमा करा राजकुमारी. महामहिम राजवीर सिंग आणि नागराज कक्षाबाहेर उभे आहेत आणि तत्काळ आपली भेट मागत आहेत. तात्काळ त्यांना आत पाठव नंदिनी. आम्ही त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उत्सुक आहोत, कारण त्यांनी कुठलाही रक्तपात न करता रूपनगराच्या एवढ्या मोठ्या शत्रूला बंदी बनवले आहे. जशी आज्ञा राजकुमारी. बरं झालं महामहिम राजवीर सिंग नागराज सोबत इथे आलेत. आता आम्ही तुमच्या समोरच आपल्या चुकांसाठी खेद प्रकट करू. प्रणाम राजकुमारी. सदा प्रसन्न रहा. आज तुमच्या कार्यासाठी रूपनगराची राजकुमारी तुमचं स्वागत करते. खूप खूप शुभेच्छा महामहिम. तुम्ही नागराज सोबत मिळून ते कार्य पूर्ण केले आहे जे खूप कठीण आहे. कठीण आणि असंभव कार्यांना क्षणार्धात पूर्ण करणं तर महामहिमांची सवयच आहे. जर महामहिम एकटेच तलवार घेऊन रणवीर सिंगच्या सैनिकांसोबत नसते लढले तर आपल्याला ही सफलता नसती मिळाली. काय महामहिम? हो, परंतु यात एवढं काय मोठं आहे? हे तर आमचं कर्तव्य होतं. राजकुमारी, मला नव्हतं माहित की आपले महामहिम इतके पराक्रमी योद्धा आहेत की आपल्या प्राणांचीही चिंता करणार नाही. महामहिम तर एकटेच रणवीर सिंगच्या सैनिकांवर तुटून पडले. असं? मग काय झालं? होणार काय होतं भुवन सिंग? जेव्हा महामहिम लढून लढून थकले आणि त्यांच्या तलवारीचे 2 तुकडे झाले तेव्हा मला रणांगणात उतरावं लागलं. असं? तू युद्ध करण्यात इतका कुशल आहेस, आम्हाला तर माहितच नव्हतं. महेंद्र सिंग, आता मी आपली प्रशंसा आपल्याच मुखाने कशी करू? ही गोष्ट तर तुम्हाला महामहिमच सांगतील की मी परमवीर सिंग आणि रणवीर सिंगची काय दुर्गती केली. ते दोघे गुडघ्यावर बसून रडू लागले आणि विनवण्या करू लागले. म्हणू लागले, नागराज, महामहिमांना सांगून आम्हाला क्षमा करायला लावा. परंतु मी त्या कपटी भावांचं अजिबात नाही ऐकलं आणि त्या दोघांना पकडून सैनिकांच्या ताब्यात दिलं. काय महामहिम? हो हो, ते तर सत्य आहे. परंतु असं करून आम्ही काय मोठा पराक्रम केलाय? हे तर आमचं कर्तव्य होतं, जे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत करायचंच होतं. तुम्ही दोघांनी माहित नाही आपले कर्तव्य कसे पूर्ण केलेत. आम्हाला तर काहीच समजत नाहीये, कारण आम्हाला तर समजले होते की रणवीर सिंग वैद्यराजांच्या कुटीत निशस्त्र होता. तुम्ही दोघे एकमेकांकडे असे का पाहताय? तुम्ही दोघांनी त्या स्मृतिहीन रणवीर सिंगला पकडलंय
ज्याला माहीतही नसेल की त्याला बंदी का बनवलंय. राजकुमारी चंद्रमुखीला प्रभावित करण्यासाठी तुम्ही आपल्या शौर्याची चांगलीच कथा रचली आहे. तुम्ही विचार केला असेल की राजकुमारी चंद्रमुखी तुमच्या शौर्याची गोष्ट ऐकून प्रसन्न होईल, परंतु याचं उलटच होणार आहे याचा तुम्ही विचार नाही केला. आम्हाला क्षमा करा. अतिउत्साहात नागराज जेही बोलला, मला विवश होऊन त्याचं समर्थन करावं लागलं. आजपासून माझ्याकडून अशी चूक कधीही नाही होणार. मी असं वचन देतो आणि मला या असत्यासाठी क्षमा करा. यावेळी आम्ही तुम्हा दोघांना पुन्हा क्षमा करतोय, परंतु आजच्या नंतर तुम्ही दोघांनी आम्हाला कोणतीही असत्य माहिती सांगितलीत तर तुम्हा दोघांनाही आम्ही पूर्व मंत्रीवर्यांजवळ कारागृहात पाठवू. राजकुमारी, आम्ही कान पकडून तुमची क्षमा मागतो. अशी चूक आम्ही कधी करणार नाही, कधीही नाही. आम्हाला क्षमा करा. आता आम्हाला जाऊन रणवीर सिंग आणि परमवीर सिंगची चांगली खबर घ्यायची. आम्ही येतो राजकुमारी. चला महामहिम. प्रणाम. महामहिम, तुम्ही या जन्मातच काय 7 जन्मातही नाही सुधारणार आणि अशाच प्रकारे अपमानाचे कडू घोट घेत घेत जगत राहाल आणि आपल्या बरोबरच मलाही लज्जित करत राहाल तुम्ही. अरे पाप्यांच्या प्रमुखा, जर मला राजकुमारी चंद्रमुखींची भीती नसती तर मी याच क्षणी तुला या महालाच्या भिंतीत गाडलं असतं. गाडलं असतं? का गाडलं असतं? मी असं केलं तरी काय? आज तू माझी खोटी प्रशंसा नसती केलीस तर मला त्या म्हाताऱ्या भुवन सिंग आणि त्याचा तो प्रामाणिक गाढव महेंद्र सिंग समोर अपमानित व्हावं लागलं नसतं. वा महामहिम वा, तुम्हीही महान आहात. तुम्ही नेहमी तुम्हीच केलेल्या चुकांचं खापर सदैव माझ्याच डोक्यावर फोडत असता. आता मला काय माहित होतं महामहिम की राजकुमारीच्या कक्षात ते दोन्ही अपशकुनी अधिकारी भेटतील. परंतु जर तुम्ही तिथे तोंड उघडलं नसतं आणि त्यांच्या जाण्याची प्रतीक्षा केली असती तर इतका अपमान झाला नसता. परंतु तुम्हाला कोण समजावणार? कोण? तू नावाचाच नागराज नाहीयेस. तुझ्या आतमध्ये इतकं विष भरलं आहे की वेळ येताच तू आपल्या जन्मदात्यालाही दंश करू शकशील. आज मला कळून चुकलंय की जेव्हा दंडित होण्याची वेळ येते तेव्हा तू सर्व दोष माझ्यावर लादण्याचा प्रयत्न करतोस आणि जेव्हा प्रशंसा करून घेण्याची वेळ येते ना तेव्हा सर्वात आधी श्वानाप्रमाणे शेपटी हलवत तूच पोचतोस. का तू मागच्या जन्मी पशु तर नव्हताच नागराज? महामहिम, पशु तर नाही, परंतु अवश्य सर्पयोनीत माझा जन्म झाला असेल. म्हणूनच सर्व रूपनगर मला नागराजच्या नावाने ओळखतं. परंतु महामहिम, तुमच्यासाठी तर मी पूर्वीप्रमाणेच एक आज्ञाधारक सेवकच असेन. महामहिम, आता जे झालं ते झालं, ते सगळं विसरून जा. आता आपल्याला आपलं सर्व लक्ष लुटारू दुर्गेश्वरी आणि त्या युवराजाला शोधून आणण्यात लावायला हवं. नाहीतर यावेळी आपल्याला कुणीही नाही वाचू शकत महामहिम. तू योग्य बोलतोयस नागराज. तो युवराज ज्याचं नाव युवराज विजेंद्र प्रताप सिंग असं सांगितलंय त्याला शोधायला केवळ तूच जाशील. ही दोन मनाची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी. चंद्रमुखी, 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 चंद्र